आजच्या उपस्थित लेक्चरसाठी जे विद्यार्थी हजर आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती. BA भाग 1 सत्र 2. आई रिटायर होते. लेखक अशोक पाटोळे. या नाटकातील संहिता क्रमशः आपण त्यातला ढोबळमानाने धावता असा आढावा घेणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण नाटक म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, त्या नाटकाचे घटक, नाटकातील मुख्य नाटकाची जी संहिता असते आणि नाटकाचा जो प्रयोग असतो त्यातील साम्यभेद, आई रिटायर होते या नाटकातील पात्र परिचय, इथपर्यंत आपण मागच्या तासामध्ये त्याचा उल्लेख केला होता. मित्रांनो, अशोक पाटोळे हे व्यावसायिक रंगभूमीवर म्हणजे जी तिकडे पुण्या मुंबईकडे जे नाटकं होतात त्यातले पठडीतले त्या एक चांगले दर्जेदार असे लेखक होते. एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर अशोक पाटोळे यांनी ही नाट्यसंहिता तुमच्यासमोर लेखक रूपाने आपल्यासमोर ते ठेवलेली आहे. आपण मागच्याही तासात चर्चा केली की स्त्रियांवर होणाऱ्या परंपरागत पद्धतीने पितृसत्ताक या कुटुंब पद्धतीत जो अन्याय अत्याचार होत आलेला आहे आणि अलीकडल्या काळामध्ये आपण बघतोय की अन्याय अत्याचाराचं प्रमाण काही फार थांबलं नाही आहे. अशाही परिस्थितीमध्ये स्त्रियांच्या या हक्काच्या लढाईसाठीचा जो विचार, स्त्री आणि पुरुष यांच्या समतेसंदर्भातला विचार जो पुढं आला, तो समतेसंदर्भातला विचार, स्त्री पुरुष समतेच्या बाबतीत विचार करणारा हा स्त्रीवादी विचार या नाटकाच्या केंद्रवर्ती भूमिकेत आहे. एक केंद्रवर्ती आशय म्हणून आपण असं म्हणूया की हे स्त्रीवादी नाटक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण या नाटकातले पात्रांचा परिचय करून घेतला होता की या नाटकामध्ये एकूण 7-8 पात्र आहेत आणि एका घरात घडलेलं हे कथानक आहे. आपण सुरुवात करूया की जसं आपण नाटक बघायला जातो तेव्हा पडदा असतो तो बाजूला होतो, तशाच पद्धतीनं नाट्यसंहितेमध्ये सुद्धा लेखकाला काय काय नाटक रंगमंचावर सादर करताना कुठल्या कुठल्या बाबतीतनी आपण काळजी घेतली पाहिजे, काय काय तिथे होते त्या रंगमंचावर ते लिहावं लागतं. म्हणून इथं आजच्या या आपण आजचा जो तास आहे तो तास पहिला अंक आपल्यासमोर आहे. या नाटकाचे 2 अंक आहेत. या 2 अंकी नाटकामधला पहिल्या अंकातला पहिला प्रवेश आपण आता बघूया. अशोक पाटोळे लिखित आई रिटायर होते नाटक आपण त्याच्या आशयाच्या संदर्भात धावता आढावा घेतो आहे. आणि पहिल्या अंकामध्ये पडदा जेव्हा ओपन होते तेव्हा एक टुमदार असा बंगला आहे मुंबईतील उपनगरमधला आणि जबरदस्त असे श्रीमंत ते लोक असतील अशा पद्धतीच्या बंगल्यावरून आपल्याला अंदाज येतो. वेगवेगळ्या सुंदर असं फर्निचर आहे. हॉलमधून वर जाणारा एक जिना आहे आणि सगळीकडे व्यवस्थित सुधारकांचे फोटो वगैरे भिंतीला लागलेले आहे. आणि एका खोलीतून आवाज येते, त्या खोलीतून तानामुळ्याचा आवाज येते आणि त्या तान्यामुलाला खेळवत तो नंदन पोरगा बाहेर येते, त्या घरातला दुसरा मुलगा आईचा. तो त्या मुलाला दुधाची बॉटल वगैरे देऊन त्याला शांत करण्याचे प्रयत्न करते. नंतर त्याच्याकडून तो शांत होत नाही. मग त्याची पत्नी येते, नंदनची पत्नी नेत्रा, ती त्या बाळाला घेऊन जाते आणि यांचं हे मूल रडते आहे आणि तिला बिचारीला धावपळ आहे, तिला पेपर तपासायचे आहे. ती शिक्षिका आहे. आता हे शिक्षिका आहे आणि 4-5 महिन्यापासून ती सुट्टीवर आहे त्या बाळाच्या डिलिव्हरीमध्ये आणि आता तिला शाळेत जाण्यासाठीची तिची लगबग आहे. अशा लगबगीमध्ये ते बाळ लढते. सकाळची वेळ आहे 9:30ची, असं ते घरातलं चित्र आहे. आता त्या बाळाला रडताना ती म्हणते की याला तुम्ही धरा थोड्या वेळासाठी, मी हे पेपर चेक करते. आणि त्याला इकडे तो म्हणते की आज जर मी शाळेत नाही गेली, ती जर म्हणते की आज जर मी शाळेत नाही गेली तर माझेसुद्धा नुकसान होईल आणि सासूबाईला कळता कामा नये. आणि म्हणून म्हणते बाळणपणामध्ये या नेत्राची 4 महिने रजा झालेली असते आणि ती सांगते की आता मी काहीतरी करणार आणि शाळेत जाणं मला आज आवश्यकच आहे. आणि तो नंदन म्हणतो की मी याला सांभाळतो, तू पेपर तपास. असं यांचं हे चर्चा सुरू असताना एक फोन येतो घरामध्ये लँडलाईनवर आणि तो फोन उचलतो हा लहान मुलगा, लावतो कानाला. तो फोन असतो या घरातल्या मोठ्या मुलासाठी आलेला एका इस्टेट ब्रोकरचा. म्हणजे कोण, जे लोक प्लॉट खरेदी विक्रीसाठी
मधात असतात, त्याला आपण दलाल म्हणतो. असा या इस्टेट ब्रोकरचा फोन असतो, तो असतो मोठ्या भावासाठी. तर तो नंदन म्हणतो की वहिनी, दादा कुठं आहे? तर दादा तिकडे, म्हणजे मोठा मंदार, त्याच्यासाठी हा फोन आहे. तर ती वहिनीच घेते आणि त्याला सांगते की थांब 2 मिनटात. तर मग नंदन घरी चालला जातो त्याच्या खोलीत. आता तिकडून मंदार नावाचा या घरातला मोठा मुलगा, तो त्या फोनवर बोलतो समोरच्या माणसासोबत. आता तो जे बोलतो ते महत्त्वाचं आहे. तो काय बोलतो? हॅलो, हो, ती जागा आम्ही पाहिली आहे, चांगली आहे, पण त्या आश्रमाचं काय? तुम्ही तर काही बोललेच नाही म्हणते त्या जागेसंदर्भात, ते आश्रमाबाबतीतनी. तुम्ही त्या बाबतीत सांगायला पाहिजे होतं आम्हाला. ठीक आहे, जे काही आहे ते ते तो फोनवर बोलत असताना त्याची पत्नी त्याचा मागून शर्ट ओढते, की तिला असं वाटते की हे जे काही जागा आहे, हा निगेटिव्ह बोलतो आहे, हे जागा आपल्याला घ्यायची आहे. आणि ते त्याचं शर्ट ओढून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. आणि ठीक आहे, ऑफिसमध्ये या म्हणते मला, आपण तिथे चर्चा करू. तो तिथं थांबून देते विषय. फोन जसा ठेवला जातो तसंच ती जी त्याची बायको आहे वीणा नावाची, ती म्हणते जागेचं कॅन्सल बेन्सल करू नका, ते एवढी चांगली जागा आहे म्हणते, आणि ही जागा जर आपल्या हातून गेली तर दुसरी जागा मिळणार नाही मुंबईमध्ये. त्यामुळे ती जागा काही कितीही पैसे द्यायचा विषय आला तरी आपण ती कॅन्सल करायची नाही. अगं म्हणते, ती जागा एका महिला वृद्धाश्रमाची आहे. तिथल्या त्या बायका आहेत त्याच्यात राहणाऱ्या, आणि मग त्यांना हलवायचं कसं? मग बऱ्याच काही समस्या निर्माण होती, आणि आपण एवढं सगळं करतो आहे, आपल्या आईला तरी कुठं विचारलं म्हणते आपण? हो, सगळ्यात तुम्ही वडिलाला विचारून, आईलाच विचारून करा म्हणते. हो, आम्ही घरातला कोणताही निर्णय जो घेतो म्हणतो तो आईलाच विचारून घेतो. आम्ही म्हणजे कोण म्हणते? मग आम्ही म्हणजे मी आणि तो नंदू, घरातले दोघंही भाऊ, आम्ही कोणताही निर्णय आईला विचारल्याशिवाय घेत नाही म्हणते. असं आहे का म्हणते? मग ती घरातली अत्यंत हुशार वहिनी असते. का हो म्हणते, मग तुमच्या लहान भावाने पार्ल्याला, म्हणजे विले पार्ले नावाचा मुंबईतला एरिया आहे, तिथे एक हाऊसिंग सोसायटीमध्ये 50,000 रुपये भरले, हे थोडी माहीत आहे म्हणते तुमच्या आईला. मंदारले वाटते काय आपल्या भावानं पार्लेच्या सोसायटीत पैसे भरले, आणि हिला कसं कळलं? तुला कसं कळलं म्हणते? नाही म्हणते, मी वाचलं म्हणते. ते वाचलं कुठं वाचलं? तर डायरीत वाचलं म्हणते. जेव्हा नंदूची एक डायरी होती म्हणते, त्या डायरीचे पानं काही मोकळे होते, तर मी दुसऱ्यांच्या डायऱ्या चुरून वाचण्याची सवय चुकीची आहे म्हणते पोरी तुझी. त्या बायकोला झापते तो. बरं, जाऊ दे म्हणते, ठीक आहे, जे फक्त आईला काही सांगू नको, अशा पद्धतीनं तो. आणि ती विना त्याला ऑफिसमध्ये जाताना एक दरडावून सांगते की आजचा जो इस्टेट ब्रोकरचा फोन आला होता ते ॲग्रीमेंट झालंच पाहिजे, ती जागा हातून जाता कामा नये. आणि येताना म्हणते ऑफिसमधून तुम्ही सरळ काय ते मला स्टॅम्प पेपरच घेऊन या. जसं एखादी जागेचा करार होतो त्याला आपण ॲग्रीमेंट म्हणतो, ते इसार चिठ्ठी शब्द आहे आपल्याकडे, तसं इसार चिठ्ठीचा स्टॅम्प पेपर मला लागेल म्हणते. एवढी ती दरडावून सांगते त्या नवरोबाले. या घरातल्या ही मोठी सून जागेबाबतीत उतावळी आहे, आणि तिकडे लाईनी सून, आणि तो त्याच्या जाण्याच्या तयारीत आहे. आणि मी म्हणते लग्नाला चालली म्हणते. कोण? विना म्हणते. या घरातली मोठी सून गृहिणी आहे, बाकी तिघही जण आपापल्या कामात व्यस्त आहे. आता या घरातली आई जी मगाशी कपडे धुत होती, ते पोरगं जेव्हा रडत होतं तेव्हा ती कपडे धुत होती आई. तर ती आई येते आणि त्या घरातल्या प्रत्येक वस्तूची कुठं काय आहे ही तिला डिटेल माहिती आहे. ती रुमाल घेऊन येते. त्यांना माहीत आहे की हे पोरं आता ड्युटीवर जाणार, यांचे रुमाल यांचे व्यवस्थित नसतात. ती रुमालं रात्री धुते, सकाळी त्या रुमालाच्या घड्या करून बरोबर प्रत्येकाला त्याचा रुमाल देते. तर हा घे म्हणते रुमाल, तू रुमाल शोधून राहिला म्हणते मंदार. नाही म्हणते. काय? हा मुलगा कधी वेळेवर ऑफिसात जात नाही म्हणते, आणि तू थांबलास काय अजून? आज आपल्या कामगारांचा संभव, तू म्हणते वेळेवर का बरं जात नाही म्हणते फॅक्टरीच्या कामावर? त्या मोठ्या मुलाला म्हणते, एवढी मोठी आई, तू फॅक्टरीचा मॅनेजर आहे, जातो म्हणते आता. संप वगैरे नाही ना म्हणते तुझ्या कामगाराचा? नाही नाही, हां निघालोच होतो म्हणते आता. असं म्हणताना ती आई त्या मोठ्या सुनेला सांगते की म्हणते बाथरूममध्ये कपडे आहे ते थोडे पिळून घे. ती मोठी सून स्पष्ट सांगते की मी नाही पिळणार. का? तर मी हाताला नेल पेंट लावला आहे, आणि अशा परिस्थितीत म्हणजे मी ते बाथरूममध्ये कपडे धुणार नाही. बरं म्हणते, मग कुकर लाव स्वयंपाकासाठीचा. तर अशा पद्धतीनं आई घरामध्ये शेअरिंग ज्याला म्हणतो आपण कामाचं, ते झालं पाहिजे. समान पातळीवर कामाच्या विभागण्या झाल्या पाहिजे.
या पद्धतीनं ती सगळ्यांसाठी सारख्या अँगलने वागते. ठीक आहे म्हणते, कुकर लाव. हो लावतो. मग मंदार तुझे पप्पा आले का रे? आता या घरामध्ये, या घरातला जो कुटुंब करता आहे, पप्पा ज्याला म्हणतो आपण, हे पप्पा या घरात सकाळी 9:30 वाजले तरी ते घरात नाही आहे, ते रात्रभर कुठेतरी होते. दिवस निघाला, 9:30 वाजले तरी ते पप्पा आले नाही. का रे म्हणते, पप्पा आले नाही काय? नाही. किती वाजले रे? 9:30. एवढा उशीर होत नाही यांना. ठीक आहे, तू निघ. आणि विना तू आज घरातच थांब. मला म्हणते आज तुमच्याशी काम आहे. एक संस्थेचा एक कार्यकर्ता येणार आहे आणि अशा वेळेस मला तुमची गरज आहे. तर ते विना म्हणते, मी माझ्या मैत्रिणीच्या रिसेप्शनमध्ये चालली म्हणते, मी नाही थांबत म्हणते. ती जी मोठी सून आहे, ठीक आहे रिसेप्शनला जा म्हणते, तुम्ही त्या लायना सुनेला ठेवा म्हणते. मग ती लाईनी सून लगेच घराच्या बाहेर येते. ती म्हणते, माझे एवढ्या दिवसच्या 4 महिन्यापासून मी सुट्टीवर होती म्हणते, मी जर गेली नाही शाळेत तर सगळा अडचण निर्माण होईल म्हणते. आता आईला डिसिजन घ्यावं लागतं की आई कोणत्या बाजूनं भूमिका घेते. जशी ती लहान सून म्हणते की मला शाळेत जाणं आवश्यक आहे आणि एवढ्या दिवसापासून मी सुट्टीवर होते, अनेकांचा म्हणजे माझ्या नोकरीचं काय होईल, तर ते आई म्हणते नोकरीचं जाऊ दे, तुझे विद्यार्थी, तू शाळेत जात नाही तर तुझे विद्यार्थी तुझ्या याच्यापासून वंचित आहे, अध्यापनापासून. त्यांचा भविष्याचा विचार कर म्हणते पहिले, तू शाळेत होय. आता आईच्या ह्या ज्या भूमिका आहेत मित्रांनो, सकाळी मगाशी त्या मंदारला म्हणते की तू ऑफिसमध्ये गेला नाही का म्हणते, अजून तुझा संपच आहे काय म्हणते. घरातल्या प्रत्येकाले ही आई त्यानं त्याचं व्यवस्थित काम नीटनेटकं केलं पाहिजे याबद्दलचा आग्रह धरते. चाल होय म्हणते, तू पण शाळेत जा, मी माझं पाहून घेते म्हणते. आणि म्हणते ठीक आहे म्हणते, जा तुम्ही आपापल्या कामाला जा म्हणते. आणि जाताना त्याला सांगते, ती नेत्रा शिक्षिका आहे, ती म्हणते आई मला तयारी करायला थोडासा वेळ लागते, तर तुम्ही हे 2-4 पेपर माझे तपासून द्या म्हणते. घरामध्ये एक गृहिणी असणारी आई ही हुशार आहे. नेत्राच्या शाळेतले पेपर आई तपासून देते. कशाचे पेपर आहे म्हणते, आण म्हणते इकडे, इतिहासाचे पेपर आहे. ठीक आहे, ते पेपर असतात आणि इतिहासाचे पेपर चेक करते ती. गणिताचे नाही म्हणते, नाही. मग मी तपासते म्हणते, किती चांगले आहेत म्हणते तुम्ही, मग असं तसं ते होऊन जाते. मग ठीक आहे. आणि मंदार म्हणते मला 500 रुपयाचा चेक पाहिजे म्हणते, तू तो दे बरं म्हणते मला. घरामधला जो आर्थिक विषय असतो, पैसे पाणी जो असतो, हे सगळे मुलं आपापल्या ठिकाणी वेल सेटल आहे. आई मात्र कुठल्याच पद्धतीनं आर्थिक सोर्स तिला नसल्यामुळे ती मुलावर डिपेंड आहे. ती म्हणते की 500 रुपयाचा चेक दे. तो लगेच चेक आणतो. आज्ञाधारी मुलगा आहे तो, आणि आज्ञाधारी मुलगा असल्याने आईला तो 500 रुपयाचा चेक कोणाच्या नावाने देऊ म्हणते आई. नावाची गरज नाही म्हणते, तू नुसतं सिग्नेचर कर, नाव मी नंतर लिहून घेईन. मग त्याला म्हणावं पप्पूची काळजी करू नकोस, ऑफिसला जा. आणि का गं म्हणते, नंदनकोड्या तो अंदर पप्पूला सांभाळते म्हणते, लहान पोराला. त्याला म्हणतात की तो त्या पप्पूला मी सांभाळते. त्याला म्हणावं की तू लगेच बँकेत जा. त्यालाही हाकलते ती. या घरातल्या प्रत्येकाने आपापल्या ड्युट्या वेळेवर जॉईन केल्या पाहिजे असा तिचा आग्रह आहे. जा म्हणते त्याला ऑफिसला जायला सांग, मी सांभाळते म्हणते पप्पूला. तर ती जी नेत्रा आहे या घरातली लहान सून, ती आपल्या पतीबद्दल म्हणते की त्यांना कोण ऑफिसमध्ये बोलणार आहे, ते लेट गेले काय आणि काय गेले काय, तो बँकेचा मॅनेजर आहे म्हणते. असं जेव्हा ती आपल्या नवऱ्याविषयी बोलते तेव्हा आई तिला काय म्हणते, अगं खालचे लोक बोलतील, ते त्याला जरी कोणी बोललं नाही तर लोक चर्चा करतात म्हणते, जा म्हणा त्याला निघाव म्हणते. मग मध्येच पप्पू रडते, नुसतंच प्रमोशन मिळालं आहे म्हणते त्यांना, जपून जा. साहेबांना उशीर यायला लागला तर बाकीच्यांनी काय पाप केलं आहे म्हणते, जर असाच उशिरा जायला लागला म्हणते बँकेमध्ये तर इतरांनी का बरं वेळेवर यावं. मग बॉस जसा असतो तसं ती इन्स्टिट्यूट असते. अशा पद्धतीने 4 चांगल्या गोष्टी आईकडून वारंवार शिकण्यासारख्या असतात. आणि हे जे आहे म्हणते आमचे पप्पा, तुझे पप्पा, ह्या घरातले सासरे बुवा, यांना तर म्हणते लोकांनी खडूस साहेब म्हणून नावच पाडलं होतं म्हणते. आपल्या नवरोजीचं उदाहरण आई देते आणि त्याला म्हणावं म्हणते की आपल्या हाताखालच्या लोकांची वागणूक व्यवस्थित ठेव, नाहीतर हे यांच्यासारखं खडूस साहेब म्हणून त्याला होऊ नको. अशा पद्धतीनं आपले पतिदेव कशा पद्धतीनं निवृत्त झाले, त्यांनी कशा पद्धतीनं इतरांना मेमो दिले आणि अनेकांना सस्पेंड केलं, तशा पद्धतीनं आपला जो मुलगा बँकेत मॅनेजर आहे लहान, त्यानं तसं करू नये असं ती म्हणते. 35 वर्ष यांनी म्हणते ही सेवा दिली, पण हे खडूस साहेब म्हणून रिटायर झाले. शेवटल्या दिवशी म्हणते यांना लोकांनी घड्याळ प्रेझेंट दिलं.
की यांचं सारखं त्या घड्याळाकडे लक्ष असायचं की एवढे वाजता हा आला आणि तेवढ्या वाजता तो गेला. अशा पद्धतीनं एक विनोदसुद्धा या नाटकामध्ये मध्ये मध्ये निर्माण होतो. मग मध्येच म्हणते ती पेपर तपासून राहिली आहे, का रे म्हणते नंदन, शिवाजीचा गुरु कोण होता? तर तो म्हणते दादोजी कोंडदेव. तर या पुराणं म्हणते दादा कोंडके लिहिलं म्हणते. आता दादा कोंडके हा सिनेमातला नायक 90 साली प्रकाशित झालेलं हे नाटक आहे. त्या 90च्या आणि त्या 80च्या दशकात दादा कोंडके सिनेमाचा नायक असायचा आणि म्हणून नाटक लिहिणाऱ्यांनी ते पात्र घेतलेलं आहे. ह्या पुराणं म्हणते दादा कोंडके लिहिलं म्हणते. जाऊ दे म्हणते, आता त्याला दादा कोंडदेव लिहायचं असतं वगैरे वगैरे. आणि तो बूट घालते, तो नंदन, तो बँकेत मॅनेजर आहे. बूट घालताना त्याच्या बुटावर धूळ असते. तर तुझ्या बुटावर धूळ आहे म्हणते, लगेच आई उठते, फडकं आणते आणि त्याच्या बुटाकडे ते जाणार असते फडकं मारायला. नंदन हाती ते फडकं घेतो. आपल्या आईनं आपले बूट पुसू नये असं त्याला वाटते. स्वतःच बुटावरचं धूळ काढतो आणि तो विसरतो. त्या फडक्याचीच घडी करून तो खिशात ठेवतो. अरे म्हणते, तू कसं रे म्हणते तुम्ही पोरं, तू रुमाल म्हणून तुझं बूट पुसाचं फडकं तुझ्या खिशात टाकलं म्हणते, काढ दे. त्याला आपल्या मुलाने कसं राहावं, कसं आचरण ठेवावं, कसं वेळेवर नोकरीवर जावं याबद्दल ती सारखी सतर्क असते. निघतोस? ठीक आहे. आणि सगळं घेतलं म्हणते. आपला मुलगा नोकरीवर जाताना त्यानं बॅगमध्ये काय काय घेतलं? रुमाल घेतला, पाकिट घेतलं, रेल्वेची पास घेतली आणि घड्याळ घेतलं काय म्हणते? नाही. एवढी की बारीक लक्ष आईचं या घरात प्रत्येक वस्तूवर आहे, प्रत्येक गोष्टीवर आहे. तुझी घड्याळ कुठं होती माहिती आहे? बाथरूममध्ये तू काढून ठेवली होती म्हणते घड्याळ. हे म्हणते घड्याळ तुझी. कोणती वस्तू कुठं ठेवतो ती त्याला वस्तू मिळाली पाहिजे या पद्धतीनं सारखी या घरातलं अत्यंत बारकाईनं तिचं काम आहे. आणि मग चेक देते तो तिकडे, इकडे हा घड्याळ बांधते आणि हे निघतात सगळे दोघेजण. चेक कोणासाठी हवा आहे ते विना म्हणते. जसा विना असा प्रश्न विचारते, चेक कुणासाठी हवा आहे, तर ते म्हणते, आई म्हणते, सुनबाई हा प्रश्न तुला विचारायला हवा होता म्हणते. सॉरी, चला निघूया. आई पप्पू झोपलाय. हां ठीक आहे, हे तुझे पेपर्स घे, पास करून टाकलं म्हणते सगळ्यांना. जाऊ दे म्हणते, थोड्या वेळासाठी शिवाजीचा गुरु बदलला तरी हरकत नाही. नंदू नेत्रा निघून जाते. आई म्हणते मी संध्याकाळी थोडी उशीर येईल. कोण म्हणते असं? शिक्षिका असणारी ही नेत्रा आईला असं सांगते की थोडं आज रात्री उशीर होईल, कारण म्हणते मला तिकडे एवढा दिवसचा मी सुट्टीवर होते, तो मी एक्स्ट्रा पिरियड पण घेतलेला आणि एका ठिकाणी मला ट्युशनला पण जायचं, त्यामुळे उशीर होईल म्हणते. ठीक आहे म्हणते. आई ठीक आहे विना, तू लवकर घरी ये. तू काळजी करू नकोस, आम्ही मोलकरीण बघितली. काय म्हणते लहाना पोरगा? त्या लहान पोराला माहीत आहे की घरामध्ये लहान बाळ झालं आहे बा आपल्याला, आणि आपल्या या बाळाचं सगळं करता करता आईचं दुनियाभराचे कामं आईच्या वाट्याला आलेलं आहे. घरामध्ये कामधंदा करण्यासाठी एक मोलकरीण बघितली पाहिजे असं त्यांना वाटते, आणि ते एक मोलकरीणसुद्धा बघतात, आणि ती मोलकरीण आज घरी येणार असते. नंदन म्हणते तू काही काळजी नकोस करू म्हणते आई, आम्ही एक मोलकरीण बघतोय. हां, मग लगेच त्याची बायको म्हणते अय्या हो आई, मी सांगायला विसरले म्हणते, आज एक बाई येईल घरकामासाठी, तिला तुम्ही ठेवून घ्या. दुपारी ती बाई येईल म्हणते, तिची विचारपूस करा आणि ते तुम्ही ठेवून द्या. आई म्हणते कोण आहे म्हणते ही बाई? आहे आमच्या शाळेसमोरच्या घरातली एक म्हातारी बाई, बिचारी तिला सुनेनं म्हणते जाम छळलं आहे, तर तिला आपण ठेवून घेऊ आपल्या घरी. पहा, घरामध्ये सगळं सुरू आहे व्यवस्थित, आणि नाटक लिहिणाऱ्यानं हे मुद्दाम काही गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहे. कोण आहे? घरकामाला येणारी बाई कोण असावी? तर जिला तिच्या सुनेनं जाम छळलं आहे, आणि आता ती बिचारी त्या सुनेच्या त्रासाने कंटाळून घरकाम करण्याची इच्छा तिची आहे, आणि अशी ती बाई आपल्याकडे येईल, तर तिला तुम्ही ठेवून घ्या म्हणते. बरं बघू म्हणते. आई पप्पा अद्याप आले नाही म्हणते, 9:30 वाजले. मोठा पोरगा म्हणते मंदार, अरे त्याची काळजी करू नकोस, निघ तू. नेत्रा नंदू तुम्ही जा रे यांच्याबरोबर. मंदार या दोघांना दादरला ड्रॉप कर. मंदारकडे गाडी आहे, तो फॅक्टरीचा मालक आहे, मोठा पोरगा आहे घरातला. तुझी गाडी आहे म्हणते, तू एक काम कर, ह्या दोघांनी दादरपर्यंत सोड. दादरहून हे पुढे जातील रेल्वेनं. मुंबईतलं चित्र आहे. आता पहा, जेव्हा
घरामध्ये ज्याने ती गाडी आहे, ज्याची ती गाडी आहे ती असते मंदारची गाडी. तेव्हा घरामध्ये प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या ओळखलेल्या आहे आणि एकमेकांच्या अधिकारामध्ये ढवळाढवळ करायची नाही. म्हणून तो म्हणते नको आई आम्ही जाऊ. कोण म्हणते असं? लायना. लायना आणि लायण्याची बायको दोघंही म्हणतात की आम्ही ट्रेनने जाऊ आहे, कशाला दादाच्या गाडीत जाऊ. का बरं म्हणते? नंदू अलीकडे तुम्ही बघतोस तू गाडीचा वापर खूप कमी करतो म्हणते. अगं गाडी म्हणते ही मोठ्या दादाची आहे आणि ती त्याने फॅक्टरीच्या कामासाठी घेतली आहे. ते काही नाही म्हणते. आई म्हणते गाडी ही सगळ्यांची आहे या घरातली, ही याची आहे आणि त्याची नाही, हे मला चालणार नाही. फॅक्टरी आहे तर ही फॅक्टरीसुद्धा या घरातल्या सगळ्यांची आहे. असे जेव्हा आई म्हणते तेव्हा सगळे शांत होतात. आणि आई जोरात आणखी सांग, नंदू ह्या घरातली प्रत्येक गोष्ट आपली सगळ्यांची आहे. हे माझं, हे त्याचं केलेलं मला खपायचं नाही. एवढी दरडवून सांगते ते 7-8 जणाला घरातले. काय म्हणणं आहे तिचं? आईच्या वागणुकीत आपल्याला समानतेची भावना दिसते. समान पद्धतीची वर्तणूक तिच्या कृतीमधून जाणवते आणि उक्तीमध्ये बोलण्यातून सुद्धा जाणवते. काय म्हणते ती? या घरातली प्रत्येक वस्तू ही सर्वांची आहे, ही माझी, ही त्याची, असं मला खपणार नाही. समत्व, इक्वॅलिटी त्याला म्हणतो आपण. हो, मग ठीक आहे म्हणते. मग दोघे जण निघतात. चेक देतो तो आईला आणि तो निघतो. निघाले असतानाच चौघे बाहेर निघताना विना जे मोठी ती परत येते आणि एक पत्र आणते. काही पोस्टमन आत्ताच आला, हे पत्र घ्या. कोणाचं आहे ते? बेबीचं पत्र आहे. हो, आत्ताच पोस्टमन देऊन गेला. आता ही घरातली बेबी कोण? या घरामध्ये 17 वर्षाची मुलगी असताना ही बेबी एका गल्लीतल्या पोळासोबत पळून गेली आणि तिकडेच तिनं लग्न केलं. ती पोरगी आहे, तिचं पत्र आहे. 90 सालची गोष्ट आहे. मोबाईल त्या काळात नव्हता आणि म्हणून नाटक लिहिणाऱ्या अशोक पाटोळेंनी पत्र हे प्रकरण तिथे टाकलं. आता जर तुम्हाला नाटक लिहायचं असेल तर आपण फोन आला असं म्हणूया, की कोणाचा फोन आहे तर तिकडून असं. तेव्हा काळ जसा जसा बदलतो तशा पद्धतीनं साधनं बदलत असतात. बेबीचं पत्र आहे. कार्टीला काय आठवण झाली म्हणते आईची. फोडते पत्र, पॉकेटात पत्र आहे. पत्र फोडून वाचते ते 2 मिनटात पटापटापट. काही नाही, बाळंतपणासाठी येणार आहे ती. आई म्हणते सगळ्यांना, या घरात लहान मुलगी म्हणून जी होती ती पळून जाते आणि आता ती बाळंतपणाला येणार आहे. वीणा म्हणते म्हणजे त्यांचं बाळंतपण तुम्ही करणार? आई म्हणते बघू. आणि हे असं सुरू असतानाच घरामध्ये या घरातला पुरुष पप्पा तो येतो आहे 9:30ला, 9:45 वाजता घरी येतो. तो सकाळी रात्रभर तो घरी नाही आहे. कुठं आहे तो बघा. ते येतात आणि हे जातात. नाटकामध्ये विशेषतः तुम्ही जर रंगमंचावर नाटकं पाहिली असेल तर कोणीतरी जातो, लगेच कोणीतरी येतो. हे सगळे जातात आपापल्या कामाला घरातून आणि पप्पा आलेले आहे घरामध्ये. आता कोणी आहे का घरात? चला आणा, चहा आणा. आला त्याचं सुरू झालं. तो घरातला पुरुष आहे आणि पारंपरिक पुरुष, ज्या पुरुषांनी स्त्रियांवर आत्तापर्यंत अन्याय अत्याचार केला, समत्वाची वागणूक दिली नाही, असा अहंकारी पुरुष या नाटकामध्ये आपल्याला पप्पाच्या रोलमध्ये दिसतो. आणि तो म्हणतो की कोणी आहे का घरात? आणा, पहिले चहा आणा म्हणते माझ्यासाठी. आणि तो पायऱ्यांनी वर जाण्याच्या त्याला दिसते की आपली पत्नीच आपल्या घरात आहे आणि बाकीचे गेले आपापल्या कामाला. किचनच्या दारातून आई म्हणते, तुम्हाला आज एवढा उशीर का झाला? मित्राकडे पार्टी होती म्हणते. चहा आण लवकर, गोष्टी करून घाल तुझ्या. हल्ली तुमचं हे खूप झालं म्हणते. हां काय? हेच रात्रभर मित्राकडे फिरणं. मग काही नाही, पण जे काही चाललं आहे ते बरोबर नाही. तुमच्या तब्येतीच्या दृष्टीने खाली उतरते जिने. चालला होता तो वर. आईनं जसं अशा पद्धतीनं त्यांना डिवचलं, लगेच तो खाली उतरते. माझ्या तब्येतीची काळजी करू नकोस आणि मी ठणठणीत आहे. मग आई म्हणते म्हणूनच काळजी वाटते. हे रात्रीचं तुमचं जागरण चालू आहे. हां, ते तुम्ही ड्रिंक्स घेता, स्मोकिंग करता. अशानं एक दिवस असं म्हणते ती की तुम्हाला अटॅक येईल, असं तिला म्हणत असते. पप्पा थांबवतात तिला. काय होईल अशानं? कॅन्सर होईल, हार्ट अटॅक येईल.
नो प्रॉब्लेम, मला फिकीर नाही. 2 मुलं चांगली सेटल झाली आहे म्हणते माझी, पोरीचं लग्न झालं आहे म्हणते माझ्या. ठीक आहे म्हणते, तिचं लग्न करताना माझ्या इच्छेविरुद्ध केलं असेल. संसारातल्या सगळ्या जबाबदारीतून मी मुकडं झालो आहे. मला कॅन्सर झाला काय, मला अटॅक आला काय, मी लोड घेत नाही. अशा पद्धतीनं कुठल्याच पद्धतीनं घरातली जबाबदारी या पुरुषाने आता खांद्यावर पेलली नाही. त्याचं म्हणणं स्पष्ट आहे की माझे दोन्ही मुलं सेटल आहे आणि माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, आता मी मेलो काय राहिलो काय. मग आई म्हणते, मग असं जर तुमचं आहे मग माझं ओझं कोणावर आहे म्हणते, आणि माझं काय, माझी जबाबदारी कुणावर आहे. आता आईनं जेव्हा असा प्रश्न केला की माझी जबाबदारी कोणाची, तर या घरामध्ये स्त्री पुरुष जेव्हा लग्न होऊन येतात तेव्हा पुरुषाच्या वाट्याला स्त्रीचं सगळं ती जबाबदारी असते. असं म्हटल्याबरोबर तो पप्पा थांबतो, जाऊ दे म्हणते तिकडे चहा आण पहिले. तू आता चहा आणणार आहेस की नुसती भुनभुन करीत राहणार आहे. तुम्हाला अखेरचं सांगून ठेवते म्हणते आई, म्हणते त्याला दरडावून सांगते, तुमचं हे दिवस रात्र घराबाहेर राहणं ताबडतोब बंद केलं पाहिजे. पूर्वीचं ठीक होतं, ओव्हर टाईम निमित्त तुम्ही रात्री जागरण करत होता, ते ठीक आहे म्हणते, आता हे ठीक नाही आहे. रिटायर झाल्यापासून पाहून आलो म्हणते मी, रोज तुम्ही असे रात्र जागरण करता. मग पप्पा म्हणतात, प्रपंचासाठी काबाडकष्ट करण्यात सारं आयुष्य गेलं म्हणते माझं, आता कुठे जरासा मोकळा झालो म्हणते मी, निवृत्त झालो तर लेट एन्जॉय माय लाईफ. इंग्रजीत तो म्हणते की मला आता इथून पुढे माझं आयुष्य आनंदाने जगायचं आहे. 4 दिवस मला सुखाने जगू दे ना म्हणते तू. तुमची सुखाची व्याख्या काय म्हणते आई त्यांना सांगते. रात्रंदिवस मित्रांसोबत पत्ते घेणं, सिगारेट फुकणं, दारू पिणं, याच्यात तुम्ही सुख मानता म्हणते. बाबा म्हणते, अगं अरे मी म्हणते दारू पितो म्हणजे काय दारुडे झालो का म्हणते, आणि पत्ते खेळल्यानं मी काही जुगारी होणार आहो का. इट इज अ टाईमपास, आम्ही हे टाईम घालवण्यासाठी करतो. एरवी माझ्यासारख्या पेन्शनरने रिकामा वेळ घालवायचा तरी कसा म्हणते. रमी खेळण्यात निमित्ताने 4 जुने दोस्त भेटतात, आठवणी निघतात, गप्पा मारण्यात वेळ जातो, कळतसुद्धा नाही. मग आई म्हणते, मग मलाही घेऊन चला म्हणते, मग तिथं तुमच्याबरोबर तुला, हो म्हणजे माझाही टाईमपास होईल. तू काय आम्हा पुरुषांमध्ये बसणार आहेत का म्हणते, का नाही, काय हरकत आहे. आता काही कुणी मला पळवून थोडी नेणार आहे म्हणते. ज्या भीतीपोटी तुम्ही म्हणते माझं समाजकार्य बंद पाडलं, ती भीती आता राहिली नाही. म्हणजे आई काय करायची आपल्याला, आई पूर्वी काहीतरी करायची. काय करायची आई समाजसेवा करायची. समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काय काम आईनं तिच्या तरुणपणी केलेलं लग्नाआधी. ती समाजसेविका होती, स्त्रियांच्या हक्कासाठी भांडणारी होती ती. आणि लग्नानंतर तिनं ते सुरू ठेवलं काही दिवस, पण पप्पानं ते बंद केलं. आता म्हणते मी म्हातारी झाली, आता तर ती भीती राहिली नाही. तुझं डोकं बिकं फिरलं काय, खरंच मला नेत जा तुमच्याबरोबर, मी अशी कोपऱ्यात बसून राहीन, तुम्ही मित्रांसोबत गप्पा करा, मी ऐकत राहीन, मूर्खासारखी बडबड करू नकोस. नाहीतर मग तुम्ही घरात बसा म्हणते, मग घरचं मला मदत करा घरच्या कामामध्ये, तांदूळ निवडून द्या, भाजी चिरून द्या. मग पप्पा म्हणते हो काय, मग मी काय करू म्हणते घरी बसून, तांदूळ निवडून देऊ तुला आणि भाजी चिरून देऊ. मग आई म्हणते तेवढं कुठं भाग्य म्हणते माझं, आजपर्यंत असं काही केलं आहे का म्हणते तुम्ही घरात. मी घरात ती कामं करत असताना जरा नातवाला सांभाळा, माझ्याशी गप्पा मारा, एवढंच करा म्हणते. आहे ना, लवकरच आता घरात पाहुण्यांची वर्दळ वाढणार आहे म्हणते, आपली ती बेबी येणार आहे म्हणते डिलिव्हरीसाठी. जसं बेबीचं नाव काढलं म्हणजे अहो ती बेबी नाही का येणार आपल्याकडे बाळणपणासाठी, बेबी येणार, कुणाच्या परवानगीने इथे येणार म्हणते ती, मीच बोलून घेतलं म्हणते तिला. या घरामध्ये 17 वर्षाची असताना जी पोरगी पळून गेली कॉलनीतल्या एका टपऱ्या पोरासोबत, तिच्याविषयीचा तिटकारा आईवडिलांमध्ये आहेच, तो सर्वत्र असतो. आई या नात्याने तिने तेव्हा चूक केली म्हणून तिची चूक पदराखाली लपवणारी जी काही आपण म्हणूया मोठेपणा, तो आईमध्ये असते. पप्पा अजूनही त्याच मुद्द्यावर ठाम आहे, तिचं मला तोंडही पाहायचं नाही म्हणते. आणि कुणाच्या परवानगीने ती इथे येणार आहे, तर आई म्हणते मीच तिला बोलवलं, ती इथे येणार आहे. म्हणजे पत्र जे मगाशी आलं होतं की डिलिव्हरीसाठी इथे येणार, तिनं रिक्वेस्ट, तिनं बोलवलं. आईला माहीत होतं की ती डिलिव्हरी होईल आणि तिनं आपल्याकडे यावं, माहेरी यावं. मीच म्हणते तिला बोलवलं. तू बोलवलं, कोणाला विचारून बोलवलं, तुम्हाला काय विचारायचं म्हणते त्यात. मुलीचं बाळंतपण म्हणजे काही समाजकार्य नाही, नवऱ्याची त्यात परवानगी घ्यायला. मुलीचं बाळंतपण आहे, आई म्हणून ती माझं कर्तव्य आहे. एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचं
हे जे असतं बाळणपणाचा जो विषय तो कसा ती सांभाळते. पोरगी पळून गेली आहे, तिच्या मनात तिच्याविषयी वाईट भावना अजिबात नाही. मुलगी होती, 17 वर्षी ती पळून गेली म्हणून ती तिचा राग करत नाही. पप्पा मात्र त्या आपल्या मुलीचा राग करतात. मला तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही पप्पा म्हणतात. कारटी ज्या दिवशी घरातून पळून गेली त्या दिवशी तिचा या घराशी संबंध तुटला. असं काय केलं पाप तिनं? आपल्या पसंतीच्या सोबत मुलाच्या सोबतच लग्न केलं ना म्हणते. अरे गल्लीतल्या का उन्हाळ पोरासोबत ही तिची पसंती? अहो त्यावेळी असेल तो उन्हाळ, आता मात्र गावी गेला आणि चांगल्यापैकी सुधारला आणि मोठा पुढारी वगैरे झाला म्हणे. उन्हाळ पोरं काय करणार दुसरं, पुढारीच होणार. पण मी म्हणते तुम्ही कशाला एवढा राग धरता तिच्या पडून जाण्याचा? खरं तर मला जास्त त्रास झाला होता म्हणते ती पडून गेली तेव्हा. कारटी अवघी 17 वर्षाची होती. तिच्या शिक्षणाची दुनियाभराची परवड झाली ती वेगळीच. आता लागली आहे ना ती मार्गी, आपल्या परीनं होईना ती सुखात आहे. मग आपण कशाला उगाच तिच्याबद्दल राग धरायचा म्हणते? हे बघ, ती मुलगी इथे आलेली मला मुळीच चालणार नाही, तरीही ती येणार आई म्हणते. कसलीही असली तरी ती आपली मुलगी आहे. अशा वेळेस तिला आपण नाही सांभाळून घ्यायचं तर कोणी सांभाळून घ्यायचं? जबरदस्त. काय म्हणते आई? आपली मुलगी आहे, तिनं चुका केल्या, ठीक आहे. आता मात्र तिला डिलेवरीच्या या कालखंडामध्ये आईवडिलांनी सांभाळून घ्यायचं असते. हे जे आईचं मोठंपण आहे, एका स्त्रियाबद्दलचं तिचं काय विचार आहे पहा. ती स्त्री आणि स्त्री हे विरोधक असतात एकमेकाच्या. आपण पाहतो सिनेमामध्ये पाहतो किंवा त्या सिरियलमध्ये सुद्धा आपल्याला दाखवतात की बायका एकमेकाच्या झिपोट्या धरतात हां आणि एकमेकांच्या विरोधात सगळ्या चुगल्या चपाट्या करतात. पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कशी सांभाळून घेते, आईचं आणि मुलीचं जे नातं आहे या संवादातून आपल्याला दिसते. पुढे म्हणते ती ठीक आहे म्हणते, आणि तुला काय करायचं ते तू कर. आणि ठीक आहे म्हणते, कर तुला काय करायचं आहे, पण लक्षात ठेव हे सगळं तू माझ्या परवानगीशिवाय करते आहे. एवढी एक गोष्ट मला करू द्या म्हणते तुमच्या परवानगीशिवाय. एक माणूस येतो हे यांचा संवाद सुरू असताना. नमस्कार सुधाताई, मी काल आपल्याला फोन केला होता. मी भारतीय महिला सहाय्यक संघाचा सरचिटणीस मुकुंद फाटक. एक माणूस येतो ओळखी, शबनम त्याच्या खांद्यावर आहे. मी मुकुंद फाटक, भारतीय महिला सहाय्यक संघाचा सरचिटणीस आहे म्हणते. हो ये बस. तो आतमधून येते, बसतो. बोला काय काम आहे? आपण मला ओळखलं दिसत नाही आई म्हणते त्याला. तसा चेहरा ओळखीचा वाटतोय. आपण पूर्वी जनसेवा दलामध्ये होता. तो एक एक काढतो, आईला ओळखतो तो. तुम्ही म्हणते सुधाताई आधी जनसेवा दलामध्ये होत्या. हो बरोबर आहे, गिरगावला म्हणते ऑफिस होतं तुमचं. आता आई कुठे काम करायची लग्नाच्या आधी हे सगळं सांगते तो. हो म्हणते गिरगावला. आता गिरगाव कुठं आहे? मुंबईमधला भाग आहे. प्रार्थना समाज नावाचं मंदिर होतं, तिथं तुम्ही काम करायचं. त्या ऑफिसात बाबू नावा. हो म्हणते बाबू नावाचा एक मुलगा होता. हां, तो बाबू म्हणजे मी. अरे तू होय का म्हणते बाबू? तर हां, आई जेव्हा तरुणपणी जनसेवा दलामध्ये काम करायची तेव्हा त्या ऑफिसमध्ये हा बाबू होता. तोच हा मुकुंद फाटक होता. हां, आज म्हणते मी त्या ऑफिसमध्ये स्वयंसेवक आहो. किती बदलला म्हणते तू? म्हणजे 30 वर्ष गेली. वयोमानानुसार बदल होणारच म्हणते. काय करतो म्हणते तू? मीच हेच म्हणते सोशल वर्क करतो म्हणते. महिलांच्या सहाय्यक समस्यांच्या निपटारण्यासाठी आमची संघटना काम करते म्हणते. बरं म्हणते. हल्ली काय चालू आहे म्हणते तुझं? हल्ली तेच चालू आहे म्हणते, स्त्रियांचे प्रश्न वगैरे सोडवणे. आम्ही म्हणते स्त्रियांच्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी एक संघटनासुद्धा स्थापन केली आहे. बरं म्हणते. आमच्याकडे मनुष्यबळ खूप कमी आहे म्हणते. तशी महिला कार्यकर्त्यांची आम्हाला वाणवा नाही, म्हणजे आम्हाला महिला कार्यकर्ता खूप आहे पण त्याचं नेतृत्व करणारी महिला पाहिजे म्हणते. महिला खूप आहे म्हणते आमच्या पण या महिलांना घेऊन चालणारी एक स्त्री आम्हाला हवी आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे म्हणते. काही लक्षात नाही आलं म्हणते आई म्हणते त्याला. नाही नाही ताई, एकेकाळी तुम्ही स्त्रियांचे प्रश्न घेऊन खूप मोठं काम केलेलं आहे. त्यावेळी तुम्ही एक मोठी संघटनासुद्धा 30 वर्षापूर्वी बांधली होती म्हणते आणि आज तुमच्या ताकदीचं नेतृत्व आम्हाला हवं आहे. मी तुम्हाला विनंती करायला आलो की आमची तुम्ही अडचण दूर करावी. तुम्ही आमच्या संस्थेत या आणि एक महिला आघाडीचं नेतृत्व तुम्ही सांभाळा. आई हसते थोडीशी. आई म्हणते आता मी शक्य नाही म्हणते आता ते येणे. म्हणजे ताई म्हणते तुम्ही 30 वर्षापूर्वी जनसेवा दलाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये तुम्ही बोलून आम्हाला हे सगळं सांगितलं होतं म्हणते की प्रपंचामुळे मला ह्या सोशल वर्कमधून माघार घ्यायची आहे. माझी मुलं लहान आहेत, त्यांची देखभाल करायची आहे, म्हणून मी नाईलाजाने समाजकार्यातून बाहेर पडत आहे, हे तुम्ही बोलले होते म्हणते.
हो मला आठवतं म्हणते, आई म्हणते बोललो होतं म्हणते मी, ती मीटिंग मला आठवते म्हणते. परत फाटक म्हणते, त्यावेळी प्रपंचाची अडचण सांगून तुम्ही आमच्यातून निघून गेलात. आज काही ते कारण राहिलेलं नाही आहे म्हणते. आज तुमची दोन्ही मुलं मोठे झाली आहे, सगळे आपापल्या ठिकाणी सेटल आहेत. तर आज तुम्ही आमचं हे नेतृत्व स्वीकारा. तर आई म्हणते बरोबर आहे. आणि आज मी उलट जास्त अटकली आहे म्हणते या संसारामध्ये. मुलं मोठी झाली आहे, पण त्यांचं माझ्याशिवाय पान हलत नाही. माझे यजमान रिटायर झाले आहे, त्यांना काय हो नको ते मला द्यावं लागतं. सुना आहेत, ते एक धाकटी सून शिक्षकेची नोकरी करते, तर थोरली सून नवऱ्याला फॅक्टरीत मदत करते. हे सगळे मलाच कामं घरातली करावी लागते म्हणते. आणि घरात लहान बाळसुद्धा आहे, त्यामुळे मला ते जमणार नाही म्हणते. तो पप्पू लढतो मधात, तर ते वरून पप्पा खाली येतात, ते पोरगं बोंबलते म्हणून. अहो म्हणते त्याला बघा जरा, आता या घरामधला सगळ्यात महत्त्वाचा पुरुष जो आहे त्याला राग आहे या सगळ्या लोकांबद्दल. अशा जो आलेला आहे घरीमध्ये संस्थेचा एक पदाधिकारी, त्याला सांभाळा म्हणते थोडंसं. तर याला राग येते. खूप इच्छा आहे म्हणते, स्त्रियांचे प्रश्न गेल्या 30 वर्षात खूप असंख्य पटीने वाढले आहे म्हणते. आई म्हणते त्याला, माझ्या डोक्यात काही योजनासुद्धा होत्या, पण माझा नाईलाज आहे म्हणते. मी काही तुमच्या या कामात मदत नाही करू शकत म्हणते. ठीक आहे म्हणते. तो जाण्याच्या तयारीत असते. पण जाताना तो एक महत्त्वाची गोष्ट सांगते. मुकुंद फाटक घरातून निघून जाताना आईला म्हणते, ठीक आहे म्हणते ताई, एक आशा वाटत होती. ठीक आहे म्हणते, आता तरी तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभेल. पण असो म्हणते, जाता जाता एक गोष्ट सांगतो म्हणते, 30 वर्षापूर्वी जो आश्रम तुम्ही वृद्ध महिलांसाठी सुरू केला होता, तो गंगूताई वृद्ध महिला आश्रम लवकर बंद पडणार आहे, असं एक भाकीत करून तू जाते. का? आई म्हणते, त्या आश्रमाची जागा खाजगी एका मालकाची होती. त्यावेळचा मालक गेल्यानंतर त्याच्या मुलाने ती जागा आता विकायला काढली. अरे मग तुम्ही त्याविरुद्ध आवाज का नाही उठवत? त्यासाठीच तर मी तुमच्याकडे आलो म्हणते. महिलांचा एक मोर्चा आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली मालकाच्या बंगल्यावर न्यायचं ठरवणार होतो. असंच तो बोलते. आणि तो ते मग आईला वाटते की याला आता मदत करावी, म्हणून 500 रुपयाचा जो चेक आहे तो त्याला देते. पण तो म्हणते मला चेक नको, मला तुमची गरज आहे. पैशाचं काही नाही म्हणते, पैसा तर खूप आहे म्हणते आमच्या संस्थेत, पैशाची गरज भागवणारं खूप आहे, आम्हाला गरज आहे ती माणसांची, मी येतो म्हणते. तो निघून जाते. दिया म्हणते. टेबलावर असलेला 500 रुपयाचा चेक तो नेत नाही मुकुंद फाटक. आणि पप्पा येतात आणि तो चेक पाहतात आणि फाडून टाकतात. आणि काय सांगतात, लवकर घे, मला उशीर होतो आहे, निघतो. चहा बाहेर घेतो म्हणते, मी आता घरी थांबत नाही. आणि यापुढे म्हणते अशा फुडतूस माणसांना हे असे वर्गणी देऊ नको पैसे. आणि डोनेशन देण्यापूर्वी मला थोडं विचारत जा म्हणते, नाहीतर एक दिवस आपल्याला डोनेशन मागायची पाळी येईल. चेक फाडतात ते. इथं हा नाटकातला पहिल्या अंकातला पहिला प्रवेश संपतो. आज उपस्थित ऑनलाईन लेक्चरसाठी जे विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांचे आभार. दुसऱ्या लेक्चरमध्ये भेटूया आणि नाटकाचा हा धावता आढावा आपण सहज समजून घेऊया.